नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडते चॅनल म्हणजेच मराठी किचन सीमाज किचनमध्ये. मित्रांनो, तुमच्याकडे देखील भेंडीची भाजी खाल्ली जात नाही का? आणि भेंडी म्हणली की नाक मुरडले जाते का? तर तसं असेल तर माझी ही ट्रिक तुम्हाला नक्कीच उपयोगात येईल आणि सर्वच जण ही भाजी अगदी बोटेत चाखून पुसून खातील. तर मित्रांनो, ह्या भाजीसाठी लागणारे साहित्य जे आहे ते अगदी साधं सिंपल आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे. शिवाय तुम्हाला ही भाजी खाल्ल्यानंतर हॉटेलमध्ये अगदी ढाब्यामध्ये खाल्ल्याचा फील तो सुद्धा घरच्या घरी अनुभवता येईल. चला तर मग वेळ न दवडता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मित्रांनो, मी इथे ना अर्धा किलो भेंडी घेतलेली आहे. अगदी मऊ आणि कवळी लुसलुशीत आहे. स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी कपड्याने थोडीशी पुसून घेते आणि कापण्याची ट्रिकसुद्धा सांगते तुम्हाला कशा पद्धतीने आता आपल्याला भेंडी कापायची आहे. तर भेंडी सहसा कापत असताना जास्त बारीक पण कापायची नाही. जास्त जर बारीक कापली तर जास्त चिकट होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि भाजी चिकट होऊ नये म्हणून काय घालायचं त्या भाजीमध्ये ते सुद्धा मी तुम्हाला सांगेन. आता आपण पहा, मी अशा पद्धतीने हे लांबट आकारामध्ये ही भेंडी पूर्णपणे अशी कापून घेते आहे. भेंडी बाजारातून आणल्यानंतर थोडा वेळ पाण्यामध्ये टाकून ठेवा, म्हणजे याच्यामधील जी घाण आहे ती पूर्णपणे निघते. त्यानंतर चाळणीत ठेवून मग पुसून कापून घ्यायची आहे. आता या भाजीसाठी आपल्याला ना, मी इथे मध्यम आकाराचे हे 4 कांदे घेतलेले आहेत आणि कांदे कापत असताना जर कोणती ट्रिक वापरायची असेल की डोळ्यात पाणी येऊ नये तर आपल्याला काय करायचं आहे, तर कांदे आपण थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत. शिवाय पाण्यामध्ये घालून ठेवायचे, म्हणजे डोळ्यात पाणी अजिबात येणार नाही. पहा, अशा पद्धतीने मी अगदी बारीक असा पूर्ण कांदा कापून घेतलेला आहे. रेसिपीची तयारी आपली जवळपास झालेली आहे. आता आपण गॅस पेटवूया आणि या गॅसवर मी ही एक कढई ठेवलेली आहे. आता आपल्याला भेंडी म्हणजे बनवायची पद्धत आपली आता वेगळी आहे. त्यासाठी मी इथे तुम्हाला वाटेल बापरे, भाजीसाठी एवढं तेल, तर हे तेल आपल्याला नक्कीच इतकं वापरायचं नाही आहे. तर इथे आपण फक्त हे तेल घातलेलं आहे एवढ्यासाठी की आपण जी भेंडी बनवत आहोत ती ढाबा स्टाईल बनवत आहोत आणि ढाबा स्टाईल बनवत असताना ती भेंडी सुरुवातीला तळून घेतात. त्यासाठी आपण इथे या तेलाचा वापर केलेला आहे. आता तेल चांगलं गरम झाल्यानंतर आपण जी कापून घेतलेली भेंडी आहे ती घालायची आहे. मी आता इथे 2 बॅचमध्ये ही भेंडी चांगली तळून घेते आहे. थोडीशी सॉफ्ट होईल अशा पद्धतीने आपण ही भेंडी चांगली तेलामध्ये तळून घ्यायची. जास्त पण म्हणजे एकदम कुरकुरीत तळायची नाही आहे, थोडी सॉफ्ट होईल तेवढीच तळायची आहे. आणि आपल्याला म्हणजे याला तुम्हाला वाटेल की बापरे एवढं आणि ह्या भेंडीमध्ये तेल भरपूर राहील, असं काही नाही आहे. आपण यातील तेलसुद्धा काढून दाखवणार आहे मी तुम्हाला. फक्त हे तळण्यासाठी आपण इथे तेलाचा वापर जास्त केलेला आहे. पहा, आता मी इथे मध्यम गॅसची आच ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने ही जी भेंडी आहे ती सुरुवातीला मी चांगली तळून घेते आहे. भेंडी थोडी नरम झाली आहे असं वाटत असेल त्यावेळी आपण ही भेंडी काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी लगेचच ही दुसरी बॅच आपण जी साईडला काढून ठेवली होती तीसुद्धा मी अशाच पद्धतीने भेंडी पूर्णपणे तळून घेणार आहे. तुम्ही पाहिलंच आहे, सुरुवातीची बॅच आपण ज्यावेळी तळून घेतली त्यावेळी मी एका झाऱ्यामध्ये ही भेंडी काढून घेतली, त्यामधील सर्व तेल काढून घेतलं आणि दुसरी बॅचसुद्धा आपण ही तळून घेत आहोत. आता आपण भेंडी तळून घेतलेली आहे. तर ज्यावेळी आपण फोडणी देणार आहे त्यावेळेस आपल्याला एकदम कमी तेलाचा वापर करायचा आहे. पहा, आता ही बॅचसुद्धा आपली भाजून झालेली आहे. तीसुद्धा आपण अशाच पद्धतीने झाऱ्यातून काढून घेऊया आणि याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायची. आता पहा, हे जे तेल आहे ते एकदम कमी आहे, कारण मी याच्यामधील तेल पूर्णपणे काढून ठेवलं आणि थोडंसं तेल राखून याच्यामध्ये मी सुरुवातीला घातलेलं आहे जवळपास 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या मी अगदी बारीक चिरून घेतलेल्या त्या घातल्या आणि त्याच्यामध्येच मी ह्या 2 लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत. सुक्या मिरच्या जर तुम्हाला घालायच्या नसतील तर स्किप करू शकता.
लसूण चांगला भाजून झाल्यानंतर मी याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर जे आपण कांदे बारीक करून घेतले होते कापून ते घालून घ्यायचे आहेत. आणि गॅसची आच आता मध्यम ठेवून हा कांदा अगदी मध्यम आचेवर थोडासा असा लालसर होईपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. फक्त अधूनमधून हलवा आणि मध्यम आचेवरच हा कांदा चांगला अगदी व्यवस्थित भाजून घेऊ द्या. मोठ्या आचेवर अजिबात कोणत्याही प्रकारची रेसिपी करत असताना कांदा नेहमी ना मध्यम आच ठेवूनच भाजायचा, तेव्हाच तुमच्या भाजीला अगदी छान चव येते. नाहीतर कांदा चटकल्यानंतर त्या कांद्याचा वास लागतो आणि आपली संपूर्ण रेसिपीची मेहनत बिघडते, शिवाय वाया जाते आणि त्या रेसिपीला टेस्टसुद्धा येत नाही. म्हणून कांदा भाजत असताना मध्यम आच ठेवूनच भाजा, तो छान भाजला जातो. शिवाय कमीसुद्धा तेल पितो कांदा. आणि फोडण्यात जर तुम्हाला अशा हेल्दी रेसिपी जर बनवायच्या असतील तर कांदा तुम्ही जितक्या लो गॅसवर भाजाल ना तितकं तुम्हाला तेल कमी लागणार. आता तुम्ही कांद्याचा कलर पहा, थोडासा सॉफ्ट झालेला आहे. अजून आपण थोडा वेळ याला चांगलं भाजून घेऊया, अजून थोडासा लालसर कलर येऊ देऊया. त्यानंतर आपण याच्यामध्ये अजून कोणत्या प्रकारचे साहित्य आपल्याला घालायचं आहे ते देखील तुम्ही नक्की पहा. याच्या आधी देखील मी भेंडीच्या रेसिपी, अगदी सुटसुटीत भेंडी टिफिनसाठी कशा पद्धतीने पटकन बनवता येईल अशी भेंडी, तीसुद्धा रेसिपी मी शेअर केलेली आहे. त्याच्या लिंक मी शेअर करते, त्यातून तुम्ही नक्की पहा. त्याचबरोबर लसुणी भेंडीसुद्धा आपण बनवलेली आहे. आता जी आपण ही बनवतो आहे ती ढाबा स्टाईल पद्धतीने आपण बनवतो आहे, पण ढाबा स्टाईलचा स्वाद घरच्या घरी आपल्याला मस्त घेता आला पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे ही भाजी बनवत आहोत. आता कांदा भाजून झाल्यानंतर याच्यामध्ये 1 टीस्पून मी धने जिरे पूड घालून घेतली, अर्धा टीस्पून मी हळद पावडर घालून घेतली, 3 टेबलस्पून मी इथे मिरची पावडर घालून घेतलेली आहे आणि काश्मीरी मिरची पूड मी 1 टीस्पून घातलेली आहे. कलरसाठी मी ही भाजीला म्हणून इथे काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे. शिवाय तिखटासाठी आपण हिरव्या मिरचीचा वापर अजिबात केलेला नाही आहे, लाल मिरचीचा वापर केलेला आहे. बऱ्याच जणांना हिरव्या मिरचीची भाजी अजिबात आवडत नाही, तर अशा लोकांसाठी ही भाजी खूपच उत्तम आहे. आता मसाले आपण कांद्यासोबत चांगले परतून घेतले. त्यानंतर ही जी प्युरी घातली ती प्युरी मी 2 टोमॅटोची प्युरी आहे. कच्चे टोमॅटो वापरलेले आहेत, ते मिक्सरमधून फक्त बारीक करून घेतले चांगले, तीच प्युरी मी वापरते. टोमॅटोची प्युरी घातल्यानंतर थोडंसं मी मीठ घालून घेतलं, कारण प्युरी पटकन शिजली जाईल, शिवाय कांदा देखील आपला पटकन भाजला जाईल. त्यासाठी मी इथे आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेतलं. आता या प्युरीला आणि या कांद्याला साईडनी संपूर्ण बाजूनी तेल सुटेल अशा पद्धतीने आपण चांगलं भाजून घेऊया. त्यानंतर एक महत्त्वाचा इन्ग्रेडियंट याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. त्याने काय होईल माहिती आहे का, आपल्या भेंडीच्या भाजीला अगदी ढाबा स्टाईल टेस्ट येणार आहे. आता आपण मी इथे 1 टीस्पून साखरेचा वापर केलेला आहे, कारण इथे टोमॅटोची प्युरी वापरलेली आहे आणि टोमॅटो जरा भाजीमध्ये जर जास्त घातला तर थोडंसं बऱ्याच जणांना ॲसिडिटी जाणवते. त्यासाठी ॲसिडिटी होऊ नये यासाठी आपण 1 टीस्पून म्हणून इथे साखरेचा वापर केला. आणि आपला जो महत्त्वाचा इन्ग्रेडियंट आहे या भेंडीचा, म्हणजे एक किंग म्हणू शकता या भेंडीचा, तो म्हणजे आपण इथे 2 टेबलस्पून दही वापरलेलं आहे. आणि हे दही मी अजिबात फेटून घेतलेलं नाही आहे. हे मसाल्यासोबत कंटिन्यूज हलवत राहून मी याच्या गाठी अजिबात मी होऊ देणार नाही. तुम्ही पाहू शकताय मी अगदी कंटिन्यूज हलवत आहे हा मसाला, आणि त्यामुळे तुम्हाला अगदी वाटेल की दही याच्यामध्ये घातलेलं आहे की नाही. अजिबात याच्यामध्ये दह्याचा वापर केलेला आहे ते जाणवणार देखील नाही. पहा, मस्त असं हे दही याच्यामध्ये मिक्स झालं आहे. आता याच्यावरती आपण थोडा वेळ झाकण ठेवूया आणि हा मसाला चांगला शिजू द्यायचा आहे. कडेने अगदी तेल सुटलं पाहिजे, कलर या भाजीला खूप सुंदर आला पाहिजे, म्हणून हा मसाला अगदी तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे. जर मसाला खाली चिटकत असेल तर थोड्याशा पाण्याचे शिंतोडे मारायचे आणि मसाला अगदी चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. थोड्या थोड्या वेळाने आपल्याला हलवून घ्यायचं आहे, कारण शक्यतो ना चटकण्याचे चान्सेस जास्त असतात, म्हणून थोड्या वेळाने हलवा. जर वाटलं की बाबा अजून मसाला थोडासा अजून शिजू द्यायचा असेल तर त्यावेळी किंचित तुम्ही पाणी वापरू शकता. 1 ते 2 टेबलस्पूनसुद्धा वापरलं तरीसुद्धा चालते, किंवा शिंपडलं तरीसुद्धा चालतं. आता पहा, अशा पद्धतीने मी चांगला मसाला हा भाजून घेते आहे. तुम्ही कलर पाहू शकता, भाजीचा कलर खूप सुंदर येतो आहे. जसं तुम्ही जितकं भाजाल मसाला तितका भाजीला कलर तुमचे सुंदर येणार आहे.
तुम्हाला वाटेल आपल्या भेंडीमध्ये खूप तेल राहिलं असेल आणि या भाजीमध्ये तेल राहील, अजिबात नाही. तुम्हाला वाटते का याच्यामध्ये तेल अजिबात दिसते? पहा, माझा मसाला हा जळतो आहे म्हणून मी इथे थोडंसं पाणी घालून हा मसाला अजून थोडा वेळ मी झाकण ठेवून चांगलं शिजवून घेते आहे. आणि आपण भेंडी तळून घेतली आहे त्यामुळे जास्त शिजवायची देखील आत्ता आपल्याला गरज नाही आहे. आणि भेंडीमध्ये ऑलरेडी तेल असणार आहे त्यामुळे इथे आपण फोडणीला तेल थोडंसंच वापरलेलं आहे. पहा, मस्त असा हा मसाला आपण भाजून घेतलेला आहे. आता आपण याच्यामध्ये भेंडी घालूया. पूर्णपणे जी आपण भाजून घेतली होती ती भेंडी घालायची. मस्त मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, म्हणजे भेंडीला अगदी लपेटून घ्यायचं आहे मसाल्यामध्ये. आणि थोडा वेळ आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जास्तीत जास्त 5 ते 10 मिनिट व्यवस्थित मिक्स करून घ्या. आणि भेंडी आणि मसाल्याचा अगदी छान मिलाप करा आणि थोडा वेळ 10 मिनिट भेंडी झाकून ठेवा, म्हणजे ढाबा स्टाईल भेंडी तुमची तयार आहे. या भेंडीला अजून नटवायचं असेल तुम्हाला तर वरून बारीक चिरलेली मस्त कोथिंबीर घाला आणि लगेचच गरमागरम चपाती भाकरी अगदी कशासोबतही तुम्ही सर्व करू शकता. पहा, आता मी याला गार्निशिंग करता म्हणून मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर वापरली आणि लगेचच गरम गरम सर्व करणार आहे. तर मित्रांनो, लगेचच मी ही भेंडी सर्व करते. तुम्हाला कशी वाटली माझी ही आजची रेसिपी? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. त्याचबरोबर अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी सीमाज किचनला सबस्क्राईब तर कराच, शिवाय बाजूला जे एक बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, तुम्हीसुद्धा ही रेसिपी ट्राय करा आणि कशी झाली ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा. तर मित्रांनो, आता आपण पुन्हा भेटूया अशाच एखाद्या मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा, नेहमीच आनंदी राहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.